हाय हॅलो नमस्कार. मी सुरभी स्वागत करते तुमचं सुरभी मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा. आजचा व्लॉग मी तुमच्यासाठी आणलेला आहे जेजुरी. आज आम्ही जेजुरी गडावर चाललेलो आहोत. तर चला तर मग बघूया जेजुरीचा व्लॉग. आम्ही उरळी मार्गे शिंदवणे घाटातून चाललेलो आहोत. सर्वात प्रथम आम्ही कऱ्हा नदीला जाणार आहे, कारण की आज आमचं आहे जागरण गोंधळ, ते पण आम्ही गडावर करणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कऱ्हा नदीचं दर्शन घ्यावं लागतं. तिथे एक छोटंसं खंडोबाचं मंदिर आहे, तिथलं दर्शन घ्यावं लागतं. तिथे थोडीफार विधी असती, तीसुद्धा तुम्हाला करावी लागते. त्यानंतरच तुम्ही गडावर जाऊ शकता. तर ही आहे कऱ्हा नदी. खूप पाणी होतं या नदीला. आणि इथे जे आम्ही घरचे देव आणले होते ते आम्हाला सर्वात प्रथम धुवावे लागतात. आणि जर तुम्ही इथे कुठलं म्हणजे तुम्हाला जागरण गोंधळ करायचा असेल, कुठल्या विधी करायची असेल तर नैवेद्य आणावाच लागतो. पण जर चुकून तुम्ही लांबून येणार असेल, तुम्हाला जमणार नसेल, तर शक्यतो ते देतात तुम्हाला नैवेद्य. त्याचे काही चार्जेस असतात ते तुम्ही पे करायचे असतात, किंवा कोरडा शिदा आणला तरीही चालतो. इथे आम्ही आता देव धुवून घेत आहोत. ह्याच्यानंतर छोटीशी एक विधी असणार आहे, ती विधी करून आम्ही गडावर जाणार आहोत. आणि हे आहे छोटंसं खंडोबाचं मंदिर. इथे सुद्धा तुम्हाला नैवेद्य वगैरे ठेवावे लागतात. त्यानंतर आता आम्ही सुरुवात करतोय आमच्या विधीला. असे आमचे घरचे देव त्यांनी व्यवस्थित मांडलेले आहेत. त्याच्यावर भंडारा फुलं वगैरे सगळी वाहिलेली आहेत. संबळ वगैरे वाजवून ते व्यवस्थित प्रकारची विधी करतात. 4-5 प्रकारचे भजन म्हणतात देवाच्या नावाने. आणि आपल्या घरच्यांचं जे ऋण असतं ते उतरवलं जातं इथे, असं म्हणतात. मी इथली विधी करूनच तुम्ही पुढे गडावर जाऊ शकता. ज्यावेळेस तुम्ही जेजुरीला जाता त्यावेळेस तुम्हाला जेजुरी गावात एंट्री करताना सुद्धा चार्जेस असतात आणि पार्किंगला सुद्धा चार्जेस असतात. तर इथून तुम्हाला मी दाखवते, लांबून जेजुरीचा गड दिसतोय. खूप छान आणि खूप प्रसन्न वातावरण होतं. शिवाय आम्ही आतमध्ये आल्यावर अशी खेळण्यांची दुकानं आहेत, खूप प्रकारचे भंडारा वगैरे तुम्हाला भेटेल. त्यानंतर आम्ही आमची गाडी पार्किंगसाठी जागा शोधत होतो. तर हे आहे पार्किंग. इथे तुम्हाला पण 50 रुपये चार्ज भरावं लागतात, तरच तुम्ही गाडी पार्क करू शकता. त्यानंतर थोडी तहान लागली म्हणून आम्ही उसाचा रस घ्यायला आलेलो आहे. कुणाकुणाला उसाचा रस आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यापुढे आम्ही चालत चालत गेलो तर माझ्या मिस्टरांना गजरा दिसला, जो की मला खूप आवडतो. त्यांनी माझ्यासाठी तो घेतला आणि मग आम्ही चढाई सुरू केली. खूप पायऱ्या आहेत, तर व्यवस्थित आम्ही हळूहळू जात होतो, कारण की सोबत लहान मुलं होती, त्यामुळे आम्ही हळूहळूच जात होतो. त्यानंतर आम्हाला आतलं दर्शन तर काही तुम्हाला दाखवता नाही येणार, पण बाहेरचा गाभारा तुम्ही बघू शकता. इतकं प्रसन्न वाटत होतं. सगळीकडे बंधारा म्हणतात ना सोन्याची जेजुरी, खरंच ही सोन्याची जेजुरी आहे. एक दिवशी नक्की भेट द्या. त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेऊन मग खाली पायथ्याच्या इथे आम्हाला जागरण गोंधळ करायचं होतं. तिथं आमचं जागरण गोंधळ सुरू झालं. तिथे सुद्धा त्यांनी संबळ वगैरे वाजवून खूप छान पद्धतीने अगदी व्यवस्थित सगळं टापटीपरित्या आमचं जागरण गोंधळ केलेलं आहे. आणि कुठलीच घाई न करता व्यवस्थित म्हणलं. आणि सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे लंगर तोडणं. हे जर लंगर आपलं व्यवस्थित तुटलं तर असं म्हणतात की आपलं जागरण गोंधळ सार्थकी झालं. त्यामुळे हा इथेच ब्लॉग संपत आहे. थँक्यू, बाय बाय. पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू.